पुढे ये ना इकडे. बबली तू येणार नाहीस? नाही बबली 6-7 महिन्याची होती वाटतं. मानो म्हणून उठ जरा आता. आता झोपू नकोस. बुब्बू आली. बुब्बू आले बघ बुब्बू. अर्ग बघ पत्र बाहेर पेंगायलाच लागलं. लवकर उठवले सकाळी ग. ते बघ मनू तिकडे बघ. तिकडे बघ. किती वाजता येणार? 4. मानो आईच्या डोक्याच्या वर गेला ते माझं म्हण्या. गणेश पार्किंग करायला गेला काय? दे थांब ना. उभं राहा ना. अर्शू उभं राहा. अर्शू काय करतो दादू? मन्नू अरे वरती उभार. गाव का? कुठे गाव का? तुला इतकी झोप आली आहे? रात्री झोपला नाहीस? झोपलो खरं मी नवीस होतं. मनूला घे मांडीवर. मनू दादाकडे जा. मनू दादाच्या मांडीवर बस. काय काय ग प्रिशू? दादू जरा नीट बस ना. प्रिशूला पण घे ना. सगळी बिलकुल पण नाही घेऊन जा. पहिलाच बोलून झाले. चुकून हा दिसला माझा कॅमेरा. चुकून हा दिसला कॅमेरा असू दे. मन्नू इकडे बघ. There are 4 emergency exits on this aircraft, 2 at the front and 2 at the rear. The fluorescent strips along the floor will guide you to the closest exit. A safety information card and a communication guide are available in Braille. Thank you for your attention.
हैदराबाद एअरपोर्टवरती पोहोचलो आणि वगैरे आम्ही लगेज वगैरे आम्ही कॅरी केलं होतं. खूप वेळ झालाय. आता आम्ही सुधीरची वाट बघायला लागलोय आणि मी खूप म्हणजे खूप दमली. प्रिशूला आईची आठवण येते. मम्मीला व्हिडिओ कॉल केलेला त्यामुळे ती जास्त आता चिडली. चल जायचं, चल चल, पडशील मागे. चल पडशील. चल चल चल. ते बघ तिथे काय आहे. फायनली सुधीर आलेले आहेत. ही बॅग ठेवा, तिकीट ठेवा. त्या डायपर वगैरे पुसायचं ह्याच्यात आहे. एअरपोर्टवरून आम्ही डायरेक्ट हॉटेलला आलो आणि आता आम्ही थोडं बाहेर फिरायला चाललोय. रात्री खूप कंटाळाला. प्रिशूने आज खूप म्हणजे खूप त्रास दिला नाही, म्हणजे तिला मम्मीची आठवण येत होती त्यामुळे ती रडत होती आणि खूप मला म्हणजे असा विकनेस वाटायला लागलाय. आणि हा स्वप्नाश मला त्रास देत आहे आज. लास्ट इयर आम्ही या ले मेरिडियन हॉटेलमध्ये थांबलो होतो. 5 डेज 5 स्टार हॉटेलमध्ये थांबलो होतो. या नाही सॉरी, कोचीमधल्या. आणि फायनली आम्ही हैदराबादमध्ये पोहोचलोय. खूप थकवा जाणवा लागलाय, विकनेस आलाय आणि पोटात खूप भुका पण लागलेत. मम्मीने आणि मावशीने निकिताने मिळून पोळ्या बनवल्या होत्या, ते मी घेऊन आले पोळ्या. आणि पोळ्या हॉटेलवरतीच राहिल्यात. आम्ही काहीतरी खायला आलो आता बाहेर, कारण पोळीसोबत खायला दुसरं काही मी आणलं नाही आहे, कारण माझी बॅग खचाखच भरली होती. सो आता आम्ही चाललोय मॉलला, लुलू मॉलला चाललोय ना. आणि स्वप्नांश ना खूप चिडलाय कारण मी त्याला रागवलंय म्हणून. आणि प्रिश आमचं भुक्यावलंय आणि खायला लागलाय पेपर्स. कसलं भारी बिल्डिंग आहे बघ. हैदराबाद मध्ये किती डेव्हलप्ड झालंय हैदराबाद. वा 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 मस्त. नंतर तिकडे पार्क कर, त्या साईडला पार्क कर. झोप आली का तुला खरंच? सॉरी म्हटलं ना सू, माझ्यावरती असं रागवणार आहेस तू आता? तुमचा प्रवास कसा झाला? सुधीर सकाळी निघले होते 6:30 वाजता आणि एअरपोर्ट वरती पोहोचले. किती वाजता पोहोचले तुम्ही? 3:45 वाजता. आम्ही किती 2 तास वाट बघत थांबलो होतो आणि या 2 पोरांनी मला खूप वनवा दिला. वनवा म्हणजे ती पण दोघं वैतागली होती आणि मला प्रिशचं डायपर चेंज करायचं होतं आणि सगळं ते जे डायपरचं वगैरे होतं ते लगेजमध्ये होतं साहित्य, त्यामुळे तिचं डायपर पण मला चेंज करता येत नव्हतं आणि मी खूप म्हणजे थकलेले पोरांना ह्या 2 हँडल करता. आणि आता आम्ही मस्तपैकी हॉटेलच्या रूमवरती गेलो डायरेक्ट एअरपोर्टवरनं आणि आता फ्रेश वगैरे झालोय. प्रिशूला छान आंघोळ घातली कारण ती खूप म्हणजे दमली होती. मस्त गरम गरम पाण्याने आंघोळ केली प्रिशूने. मी फ्रेश झाले. आम्ही सगळे आता फ्रेश होऊन आता चाललोय लुलू मॉलला चाललोय ना. हा, आणि मला टिकली नाही सापडली त्यामुळे टिकली नाही लावलेली, वेगळी वाटायला लागली मी बिना टिकलीमध्ये. Exit the roundabout onto 9th Phase Road, then turn left. Turn left, then turn right.
turn right. ओके, तर आम्ही आता नेक्सस मॉलला आलो आहे. आधी आम्ही लुलू मॉलला गेलो होतो, पण तो मॉल काय मला चांगला नाही वाटला. अरे शू इकडे बघ, मम्माकडे बघ. अरे शू मन्नू मन्नू. चल चल. छान आहे मॉल हा.